तर नाही असं म्हणत आम्ही शेवटी प्री वेडिंग केलंच आणि प्री वेडिंग जे मला करायचं होतं तशाच पद्धतीने आम्ही ते प्री वेडिंग केलंय. तर ते तुम्हाला सगळ्यांना लवकरच बघायला मिळेल आणि तुम्हाला सगळ्यांना ते नक्की आवडेल. यावे झोप झाली आहे का तुमची? अजिबात नाही. 1.5 तास. अंकिता झोप झाली आहे? हे बघ आवाज काढतोय. ना आवाज कसा वाटला तुला? तू काल फोन उचलत नव्हती आम्हाला. मी याला म्हटलं बघ तुझ्यामुळे रागवली ती. याला सांगितलं आवाज कसा वाटला अंकिता? गाडी तुला फसलीस ना? अरे त्याला बोलतात विचार नाही घाबरलेलीस. तुला मी थोडा वेळ अजून हे केलं नंबर चेक नसताना केलास तर तू गेलेलीस ना. परत तिकडे डायरेक्ट फोन दे. इकडे चला आणि डायरेक्ट पुन्हा चला. चला आगे बढो जेवण तयार आहे. चला बोला ना. बोल ऐका ना अंकिता. ऐका ना असं बोल. ऐका ना. आमचं प्री वेडिंग शूट झालं आणि आम्ही धावत कुडाळला शॉपिंग करायला आलोय. त्यात मला पाय मुरगळला. आज आम्ही प्री वेडिंग शूट असं हे केलंय. काय नाही झालं. चल मी करतो आज रात्री. सुचला डायरेक्ट. जेव्हा आम्ही देवबागमधनं निघालो तेव्हाच मी वामनहरी पेठे ज्वेलर्स जे कुडाळमध्ये त्यांना फोन करून तिथे सांगितलं की प्लीज आमच्यासाठी थांबा कारण आम्हाला शॉपिंग करायचीच आहे. आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी खरंच आमच्यासाठी शॉप ओपन ठेवलं कारण आमच्याकडे वेळ पण कमी होता आणि आईला मुंबईत येणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्हाला तिथेच जाऊन शॉपिंग करायची होती. तुम्ही पैठेकरांना स्पेशली भेटला त्यामुळे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोलूनच तुम्हाला ऑफर सगळं फायनल करू. तुम्ही फक्त डिझाईन्स फायनल करा आपण ते करूया. तुमचंच सोनं आहे म्हणून पहिले इथे हो हो चालेल. मला 2 ह्याच्यामधलं होतं त्याचंच दाखवता किंवा हा हे किती आहे 28 असं दुसऱ्याला तुम्ही टाकलं तर मी असंच बघितलं हा किती खरं तर मला सोन्याची फार आवड नाही पण लग्न म्हटलं की आपण सोन्याची खरेदी करतोच आणि मला खूप नाजूक गोष्टी घ्यायच्या होत्या आणि सोनं जे घेऊन ठेवलं होतं ते वामनहरी पेठेचंच सोनं होतं. त्यामुळे मी विचार केला की वामनहरी पेठेमध्येच आपण जाऊ. मुंबईमध्ये आईला येणं शक्य नव्हतं आणि मुंबईत मी त्यांचा एक बकुळी हार बघितला होता जो मला खूप आवडला होता आणि तो मला घ्यायचा होता.
तुटला दादा. कसं काय पण? ते गोल फिरवावं लागेल कुठलं? ते वरचं. हा नाही तर फक्त हाताने धरून मग सोय कर दादा. इथं 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 खाली खाली. मला वाटल्यास आम्ही बनवून देऊ शकतो. बघा तुम्ही 37 ग्रॅमचा आहे पण टिपिकल जो बाजूबंद म्हणतो ना मॅडमना माहिती असेल हा 2 in 1 आहे तो तुम्ही दोन्ही ठिकाणी घालू शकता. त्याच्यात गोल्ड आहे. ग्रॉस वेट 1 ग्रॅम 747. ह्यामध्ये छोटे प्रेस मोठी वाटते. सगळी लेबल दिसत आहेत मला. वाटल्यास पुढे असा तोडा पण घालू शकतात. त्याच्या पुढे पूर्ण सेट हा तर एका हातातला पूर्ण सेट करा. खूप सोन्याची आवड नाही आहे. बस आहे नको. कमीच मस्त. आम्ही तशी नाही घालणार एवढं जास्त. बागड्या तुमच्याकडे नसतात. आता असं घातल्यानंतर मला आवडलं तर मी घेणारच ना. ते पण हुशार आहे. मार्केटिंग करतात ते भारी वाटतं. कुठे घेणार आहे? मी कुठे घेणार आहे? इथे कुठे घेतली हिरव्या बांगड्या? तसं नाही. त्यांनी ते कसं लुक हो लुक कसं दिसेल म्हणून. लगेच माई म्हणाली इथेच घेऊन टाकले. मापाच्या घरातले हिरव्या बांगड्या घेऊन टाकले. परत यायला नको. अजून काय राहिलं? आमची काय अवस्था आहे आता. आम्हाला तू पटापट ॲक्सेस दिली पाहिजे. आम्ही प्री वेडिंग शूट करून आंघोळ करून डायरेक्ट इथे आलोय. केस मी गाडीत पुसलेत केस. सेवा करणं बनतं. तर जो बकुळी हार मला आवडला होता तो आईला आवडला नाही आणि त्यामुळे मग आम्ही विचार केला तो स्किप करूया. तो मी नंतर घेऊ शकते, आरामात घेईन, पण तो खूप छान आहे आणि मला तो खूप आवडला आहे. मी नक्की घेईन तो नंतर. तर आता आज संकष्टी होती आणि मी देवबागला आले गुरुवारी. सो गुरुवार झाला, त्याच्यानंतर संकष्टी, दुसऱ्या दिवशी शनिवार. सो 3 दिवस मला व्हेजच खायचं आहे. तर आता आम्ही हॉटेलमध्ये जाऊ कुठेतरी छान मस्त जेवू आणि मग घरी जाऊ. वैष्णवीचा काय प्रॉब्लेम? प्रॉपर म्हणजे आत्ताचं जर आपण फिनिशिंग करतो त्याला सोन्याचाच डाग दिला जातो आणि हे अगोदर केडीएमचं डाग दिलं जायचं आणि ते पसरलेलं असायचं सोल्डरिंग जोडण्यासाठी. त्याचा प्रॉब्लेम्स असा होतो की ह्याचं जे आफ्टर मेल्टिंग जेव्हा आपण ह्याच्यातून 24चं सोनं काढतो ते खूप 19 ग्रॅम 460पर्यंत आम्हाला ह्याच्यातून मिळायला पाहिजे. म्हणजे 24 ग्रॅम 30 मिली हे वजन जे हॉलमार्क असली असती वस्तू कोणत्याही ज्वेलर्सकडची तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण वजन आम्ही दिलेलं असतं, कारण त्याच्या शुअरिटी राहते थर्ड पार्टी हॉलमार्किंग करतं त्यामुळे त्याच्यातून सोनं आम्हाला तेवढं पूर्णच्या पूर्ण मिळणार. मला समजलं आहे की मग तुम्ही चांदी कशी सेपरेट करता? मिक्स स्पून येतो ना, मग कॅरेट मीटर किती कॅरेट आहे त्यावर समज किती होतं, किती आहे, किती सेन्सिटिव्ह.
तर आमच्याकडे काही जुनं सोनं होतं, माझे छोट्या अंगठ्या किंवा काय काय असं मी काय काय केलेलं होतं. परत जुन्या हार वगैरे जे खराब झालेले होते ते सगळं आईला वितळवायचं होतं आणि ते सुद्धा इथे इन्स्टंट होतं आणि मलासुद्धा ती प्रोसिजर जी आहे ती बघायला मिळाली, एक्सपिरियन्स करायला मिळाली की सोनं कसं वितळवलं जातं, मग काय केलं जातं, त्यातनं चांदी किती आहे किंवा काय हे कसं बघितलं जातं हे सुद्धा मला बघायला मिळालं. आणि कुडाळसारख्या ठिकाणी आता सगळंच एवढं फास्ट झालं आहे हे बघूनसुद्धा खूप भारी वाटलं की इथेच सगळ्या गोष्टी होत आहेत. घरी जायचंय, काही शूट आहे, परत शूट आहे, परत सिंधुदुर्गचं सामान शिफ्ट करायचं, म्हणजे शॉप बंद करायचं आणि काय आणि ते सगळ्या बाकीच्यांना विजिट द्यायची. बाकीचं ते आपलं मीटिंग आहे, तर प्रत्येकाला भेटायचं आहे, तसं एकच दिवस आपल्याला. परत 9 तास गाडी चालवून मुंबईत जायचं, नंतर परत 9 तास गाडी मुंबईत जायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुझी अपॉइंटमेंट आहे, मला साडी घ्यायला जायचं सेम ठिकाणी ठाण्यामध्ये. त्याच्यानंतर लगेच नेक्स्ट डे पुण्यात निघायचं, अक्कलकोटला जायचं आहे. 22ला पुण्याला जाऊ, मग अक्कलकोट कधी जाणार, मग 23 करायला लागणार, नाहीतर अक्कलकोट 22ला पुण्यात, 23 अक्कलकोट. डन. भेटू. ते आता फक्त ते ब्लॅकलिस्ट थोडं थोडं येतं मला, ते थोडंसं थंड होतं, मग ते गोळी होती आतमध्ये चेक पण होतं थोडी थोडी झाली काढ झाले रे म्हणजे तसं टाकतो ना ते टाकायचं तोपर्यंत. दागिने करताना आपण किती हौसेने करतो आणि सगळं हे करतो, पण वितळवताना किती इझी आहे, म्हणजे अगदी पटकन त्या सगळ्या दागिन्याचा एक छोटासा सोन्याचा गोळा बनून जातो. सोन्याचा चहा तो दुबईत मिळतो तो. कस्टमरसाठी वेगळा असतो, स्टाफसाठी फक्त आपण इथे बनवतो. तिथं होते ना घेतलंच मला तर तुम्ही बघू शकता की माझा होणारा नवरा किती सिरियस आहे लग्नाच्या बाबतीत. म्हणजे त्याला इथे आम्ही खरेदी करायला काय आलो आहे आणि तो करतोय काय, पण त्याला क्रिकेट म्हणजे त्याला आवडतंच भरपूर आणि त्याचा धोनी हा खूप फेवरेट आहे आणि त्याच्यामुळे तो कुठेही गेल्यानंतर त्याला जर बॅट दिसली तर तो लगेच चालू होतो. म्हणजे बाकी सगळी सिरियस कामं ही बायकोने करायची आणि आम्ही काय खेळणार तर क्रिकेट. थोडं जड झालंय ना. तो तुम्हाला नंतर घेऊ. अरे तो कशावर घालू शकते, तो घालू शकते. हा सस्पेंड मस्त आधीसाठी मस्त आणि मस्त मग तेच म्हटलं की त्याच्याजवळ हात भेटतो, हात पण तो हात द्यायला काही काम नाही.
प्रॅक्टिस करत होता प्रॅक्टिस झाली सगळं आवरलंय सगळे शिवाय घालत असणार आपल्याला लेट जाऊ लागतं ना आपल्यामुळे पण आमचे हात दगडाखाली होते आज काही नव्हतं आज नाही तर मग उद्या शक्यच नव्हतं आईला येणं शक्य नाही उद्यापासून परत सुरूच सांगते का बाई मी सांगेल आधी 1 महिना आधी बंद केलं पाहिजे सगळं तयारी दमणार तुम्ही पण दमलेले असणार आणि आम्ही पण दमतोय आणि तर मजा नाही राहत किती तारीख सांग जरा काय उपयोग समजाव अरे आम्ही एवढ्या वर्षात नाही समजू शकलो आता माझ्या तुझ्याकडे अपेक्षा आहे एवढ्या वर्ष आम्हाला जे जमलं नाही ते तो करून दाखव करून दाखव तू काय झालं रोज तुला एवढं प्रेम देतो तर काही कमी आहे जे घातलंयस ते सगळं माझंच आहे मोठं घसघशीत पाहिजे तुला बारीक बघूया तुला आवडलंय का ते मग घे नको आता नाही पैसे हप्तो चालू ते सांगतो ते नको बरोबर अरे ते माझा टी शर्ट आहे हप्तो चालू अरे माझं काही लोकांनी माहित नाही माझा टी शर्ट आहे तो मी प्रमोशन करते माझ्या गोष्टींचं की प्लीज तो टी शर्ट विकत घ्या मार्च घराच्या साईडवर जा हप्तो चालू तुझी वापस मी बोलले तर तुझा वापस करणार तुझ्यासाठीच घातलंय त्यामुळे तू पुढे बोलायचं बोललास का मी तुला सांग वाच सासू बरे तर मला बकुळी हार तर आवडलेला पण तो आता मी घेतला नाही बजेट नाही त्याच्यामुळे आता मी विचार केला की बकुळी हार मी नंतर कधीतरी घेईन पण मला तो खूप आवडला आहे त्याच्यामुळे कुणाल कधीही तुम्हाला कुठेही दिसला तरी त्याला आठवण करून द्या की अरे अंकिताला बकुळी हार गिफ्ट करा तर जे आपण सोनं वितळवतो त्याचा एक छोटासा असा कॉईनसारखं बनतं मग त्या कॉईनचे 2 तुकडे करून ते असं टेस्टिंगसाठी ठेवलं जातं आणि त्यातून आपल्याला इन्स्टंट कळतं की त्यामध्ये किती % सोनं आहे काय आहे हे सगळं त्याचं कॅल्क्युलेशन होतं आणि आपल्याला लगेच त्याचा रिझल्टही मिळतो पारा वगैरे लागलं तरी मग ते व्हाईट होतं चांदी एकत्र मिक्सिंग केलं तरी पण व्हाईट होऊ शकतो थँक्यू पुन्हा थँक्स टू यू आणि सॉरी सगळ्यांना नाही थांबतो आणि सॉरी सगळ्यांना नाही काही तुम्हाला उशिरापर्यंत सगळं गडबड आहे बघू ताई ते इकडं काय म्हणतेस ख्याती कशी आहेस मस्त दरवाजा मस्त आहेस या बघ तयार बियार लग्नासाठी एक्साइटेड तिला रात्री 1 वाजता जरी घेतलंस तरी ती येणार आणि ती माझ्यासारखी आहे क्या ते वैष्णवी म्हणणार त्या मी गोलला हात लावतो बरं हा नवीन गाडीत ख्याती पहिल्यांदा बसली आहे आणि तिकडे पण ख्याती आणि होती तोपर्यंत गाडी राहिली होती
जशी ख्याती गेली तर संकष्टीला गाडी गेली आणि आज संकष्टीलाच ख्याती येऊन परत नवीन गाडीत बसली. वैष्णवी फक्त नाही लेफ्ट राईट राईट घेऊन लेफ्ट खाली. कुठलं हॉटेल ती काय करत होती मग आता घरी? अभ्यास म्हण बसलेली काय लेफ्ट लेफ्ट खाली अभ्यास म्हणायचा. नाही ख्याती गप्पा बस. खरं सांग आता आपण तुझ्या मैत्रिणीच्या घरी चाललोय गौतमीच्या. हो ती सांगत होती ना हा ख्याती माझ्या वर्गात. वर्गात आहे. हो मालची काय काय वाजून भिजून दाखवत होती ती ना. ख्यातीच्या किती ख्याती आगाऊपणा करते का. काय काय राईट करते केलंय. सरळ. अभ्यास करते की नाही. तू आज गृहपाठ केलेलास की नाही ख्याती? शाळेचा अभ्यास केला ना. जास्तीत जास्त पिरियड ऑफच असते. हा बघ मस्त उत्तर दिलं गेलं. तू केलेलास की नाही ते सांग. ते नाही काही अभ्यास नाही ना. हॉटेल सन्मान अस्सल मालवणी. इकडे पण बघ, इकडे पण हॉटेल बंद झाल्यानंतर आपण आलोय. त्यांनी आपल्यासाठी हॉटेलचं गेट ओपन केला. आपलं काय खरं कर नाही काय. माझं जाऊन येऊया. या इकडे तुला दाखवते. हे तुला माहितीच ना आपल्याकडे कांदा आलेला आहे. चप्पल इथेच नको नको किचनमध्ये. आई हे बघ यांचं किचन बघ कसं आहे. ते तिकडे ते हे आहे, इकडे हे काकी करते. इकडे हे असं आहे. फोन बंद. तुझा नंबर त्यांच्याकडे होता, माझा फोन बंद झालेला. मग त्या नंबरला फोन करत होतो, तोही बंद. तू झोपलेली. तू जेवलं? आधी जेवलं. देतोय आणि आपण रात्री 11:30 वाजता हॉटेलमध्ये जेवायला आलोय. अशी आम्ही आमंत्रण देतोय लग्नाची. तुला पत्रिका मिळाली की नाही लग्नाची? नाही ना. नाही तिला पण नाही दिली. ख्याती तुला नाही भेटली? इन्व्हिटेशन नाहीये. तू डायरेक्ट येऊ नको. म्हणजे तू काहीतरी केलंस, मारलंस गेलंस की काय वैष्णवीला? नक्की सध्या चांगली आता भांडणं वाटते. केली भांडणं केली का? तिचं असणार भांडणं होतात, पण ती जरा सौम्य असते. तिने वैष्णवीची बात कधी हलत होता. तिने स्वतः बाजूच्या चेअरवर ठेव म्हणते आणि त्याच्यावरती चावी ठेव म्हणजे लक्षात येईल. हिने बसवला की एवढं ताट लावायचं हो. एक नुसतं 1 2 3 4 5च ताट. हो 5च ताट. आणि हिला नुसती खाली प्लेट आहे. आणि मला एवढी भूक लागलेली की मी विसरून गेले की माझा उपवास होता संकष्टीचा. म्हणजे मी दुपारी जेवले होते आणि असंच ठरवलं होतं की रात्री नाही जेवणार, कारण सकाळी खूप दगदग झाली होती आणि सध्या जिम करत असल्यामुळे भरपूर भूकही लागते आणि मी इथे पूर्ण विसरून गेले. आणि रात्री आम्ही 11:30 वाजता सुद्धा लग्नाची आमंत्रणं देतोय सध्या. त्याच्यामुळे जिथे कुठे आम्हाला वेळ मिळतो तिथे त्या ज्यांना भेटता येतं अशा व्यक्तींना आम्ही लग्नाची आमंत्रण देतोय. बाकी सगळ्यांना फोनवरती आम्ही लग्नासाठी बोलवतोय. चावली परत. ख्याती बाय. ख्याती येतेस तू? मला नाही बाई बोललीस का ती. झोप हा आणि अभ्यास कर. सकाळी उठून झोप सुटी असली तरी. हा चल सगळ्यांना अभ्यास करायला सांगते. हो तर नशीब मला नाही सांगत आहे. हे काय खाली काढलंय? तर आमचा हा दिवस असा संपला आणि आता उद्याच्या भागात तुम्ही बघणार आहात की आम्ही डीपी दादांसोबत काय धमाल मस्ती केली. डीपी दादा आमच्या घरी आले होते. सो स्टे ट्यून. सी यू इन नेक्स्ट व्लॉग.